जय हिंद विद्यार्थी मित्रांनो लिपिक पदासाठी जी आहे ती तुमची जाहिरात आलेली आहे। मुंबई उच्च न्यायालयात पदभरती जी आहे ती आता होणार आहे। एकूण 129 ज्या रिक्त जागा आहेत त्यासाठी भरती प्रक्रिया होणार आहे। शॉर्टलिस्ट लागते हे तुम्हाला माहीतच असेल। जे विद्यार्थी नवीन असतील त्यांना मी संपूर्ण गोष्टी समजून देतो की अर्ज प्रक्रिया कधी सुरू होईल, अर्ज प्रक्रिया कशी करायची, संपूर्ण नोटिफिकेशन आपण वाचणारच आहोत। तत्पूर्वी जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण जी शॉर्ट नोटीस आहे ती पाहणार आहोत। अगोदर शॉर्ट नोटीस पाहूत, मग डिटेल नोटीस पाहूत आणि फक्त तुम्हाला 15 दिवसच जे आहे ते तुम्हाला अर्ज करता येईल। ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायची आहे आणि जी प्रोसेस असते, जी प्रक्रिया असते ती प्रथम मी तुम्हाला समजून देतो। हे बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रथम मी तुम्हाला एक गोष्ट समजून देतो, ती म्हणजे अशी की जी शॉर्टलिस्ट लागते। प्रथम तुमचे फॉर्म भरले जातात, नंतर शॉर्टलिस्ट लागते। शॉर्टलिस्ट लागल्यानंतर एकाच 10 किंवा एकाच 15, बहुतेक एकाच 10च घेतात, कधी कधी एकाच 15 घेतात। एकाच 10 विद्यार्थी घेतले त्यानुसार तुमची 90 मार्काची जी आहे ती तुमची लेखी परीक्षा होते। लेखी परीक्षा झाली की तुमची 20 मार्काची जी आहे ती तुमची टायपिंग परीक्षा होती। टायपिंग परीक्षा झाली का तुमची 40 मार्क्सची तुमची मुलाखत होते। आता आपलं जे मार्गदर्शन असतं ते मुलाखतीसाठी व्यवस्थित असतं, नंतर टायपिंग तुम्ही करायची असते, लेखी परीक्षासुद्धा तुम्ही करायची असते। विद्यार्थी मित्रांनो, यासाठी तुम्हाला हेल्पफुल अशी मुलाखतीसाठी मी प्रयत्न करत असतो, हे तुम्हाला माहीत असेलच। आता फॉर्म भरायची जी फीज आहे ती 100 रुपये आहे। जे विद्यार्थी इलिजिबल असतील किंवा जे विद्यार्थी थोडे त्यांना इंटरेस्ट असेल की उच्च न्यायालय हायकोर्टमध्ये आपलं सिलेक्शन व्हावं, मी तरी असं सांगतो की जे मुलं आता सध्या डिस्ट्रिक्ट कोर्टच्या लिपिक पदासाठी जे मुलं सिलेक्ट झालेले असतील, जे मुलं सिलेक्शन झालं असतील तर संपूर्ण विद्यार्थ्यांनी फॉर्म भरायचाच आहे। का भरायचा आहे तुम्हाला मी या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। तुम्ही नक्कीच फॉर्म भरा। 100 रुपये काही महत्त्वाचे नाही आहेत इतके। 100 रुपयेमध्ये जर तुमचं शॉर्टलिस्ट झालं तर तुमचं अगदी उत्तम असं उच्च न्यायालयामध्ये पे स्केल किती असेल संपूर्ण गोष्टी आपण डिस्कशन करणार आहोत। या ज्या विद्यार्थी हे जे मी आता डिस्कशन केलं ते डिस्कशन जे विद्यार्थी नवीन असतील की पॅटर्न काय असतं, शॉर्टलिस्ट होते का, फीस किती असते, ते विद्यार्थी इतकं पाहून स्किप करून चालले जातील। जे विद्यार्थ्यांना महत्त्वाचं ऐकायचं असतं ते विद्यार्थी कंटिन्यू राहतील। त्यासाठी मी अगोदर ते घेऊन टाकलं आणि जे विद्यार्थ्यांना जितकं कामाचं असतं ते विद्यार्थी तितकं घेत असतात। आता आपण डायरेक्ट नोटिफिकेशनवर जाऊयात। नोटिफिकेशन काय आहे ते आपण आता पाहणार आहोत। आता हे बघा विद्यार्थी मित्रांनो, फुल नोटिफिकेशन जे आहे ते आता आलेली आहे। हे बघा, ॲडव्हर्टाइजमेंट, हायकोर्ट ॲडव्हर्टाइजमेंट, मी पहिले मार्कर चेंज करतो, ठीक आहे। बघा, हायकोर्ट ऑफ जुडिकेट ॲट बॉम्बे, प्रिन्सिपल सीट ॲट बॉम्बे, ठीक आहे। आता तुमचे जे 129 जे आहेत ते पोस्ट आहेत वॅकंट, परंतु सिलेक्शन जी यादी आहे ती 124 विद्यार्थ्यांची यादी लागणार आहे। 31 जे आहे वेटिंग लिस्ट लागणार आहे। आणि बघा तुम्ही ते पाहू शकतात, पे स्केल जे आहे ते खूप चांगलं असतं आणि अलाउन्स वगैरे सगळं पकडून खूप चांगली ही जी लिपिक पदाची जी असते ती भरती प्रक्रिया खूप चांगली असते। आता वयमर्यादासुद्धा तुम्ही इथे पाहून घ्या। ज्या विद्यार्थ्यांना ओपनमध्ये असतील त्यांनी 18 ते 38 पर्यंत पाहिजे। SC ST असतील त्या विद्यार्थ्यांना 18 ते 43 वयपर्यंत पाहिजे। आणि हायकोर्ट गव्हर्नमेंट एम्प्लॉईज अप्लाइंग थ्रू प्रॉपर चॅनल, त्यांना एजची लिमिट नाही आहे। आता कॅन्डिडेट फॉर इलिजिबल, आता इलिजिबल विद्यार्थी जे असतील त्यांच्यासाठी आहे ते म्हणजे कोणत्याही युनिव्हर्सिटीची डिग्री तुमच्याकडे पाहिजे। जर समजा लॉची असेल तर प्रेफरन्स दिलं जाईल। मस्ट हॅव पास गव्हर्नमेंट कमर्शियल सर्टिफिकेट, एक्झामिनेशन ऑफ कंडक्ट बाय गव्हर्नमेंट बोर्ड ऑर, म्हणजे टायपिंगचं जे सर्टिफिकेट आहे ते तुमच्याकडे असलं पाहिजे। त्याची जी स्पीड मागितली आहे ती मागितली आहे इंग्लिश टायपिंगची 40 वर्ड पर मिनिट। नंतर तुमच्याकडे कम्प्युटरचं सर्टिफिकेट पाहिजे। MSID असेल तर चांगलं असेल।
जे विद्यार्थ्यांनी MS वर्ड, वर्ड 7, ओपन ऑफिस असं शिकलं असेल ते सुद्धा चालणार आहे. इन्स्टिट्यूशन लेवलला शिकले असतील ते सुद्धा चालणार आहे. नंतर आता महत्त्वाचं म्हणजे असं की फीज जी आहे ती तुम्हाला ₹100 लागणार आहे बघा. नंतर जेव्हा तुमचं शॉर्टलिस्टमध्ये नाव येतं तेव्हा तुम्हाला ₹400 भरावे लागतात. एक्झामिनेशन फीज असते ती जेव्हा तुम्ही शॉर्टलिस्ट होतात तेव्हा. परंतु आता फक्त रजिस्ट्रेशन फीज तुमची ₹100 असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा मी तुम्हाला जे सांगितलं ते म्हणजे असं की शॉर्टलिस्ट का होत नाही. महत्त्वाचं आता हे बघा, इथं सुद्धा मी तुम्हाला स्क्रीनिंग टेस्ट जी आहे ती तुम्हाला इथं डिस्कशन करून देतो. म्हणजे ओव्हरव्ह्यू तुम्हाला समजून जाईल. जर तुम्ही जी लिस्ट आहे की जी नोटिफिकेशन आहे ती पाहिली नाही तरी तुम्हाला चालून जाईल. जे 45 मार्क्स मिनिमम पासिंग लागणार आहे म्हणजे 50%. 90 मार्क्सची तुमची स्क्रीनिंग टेस्ट होणार आहे. त्याच्यासाठी मराठी, इंग्लिश, GK, जनरल इंटेलिजन्स, अरेथमॅटिक, कम्प्युटर हे जे आहे इथं दिलेलं आहे. तुम्ही ते पाहू शकता. नंतर तुमची जी टायपिंग असणार आहे ती तुमची फक्त 10 मार्कासाठी मिनिमम 10 मार्क्स तुमचे जे आहेत ते तुम्हाला लागतील 20 पैकी. टायपिंग पॅसेज जे आहे तुमचे 400 वर्ड असतील 10 मिनटामध्ये. टायपिंग टेस्ट ही शॅल नॉट बी कन्सिडर फॉर द पोस्ट ऑफ क्लर्क इफ द कॅन्डिडेट्स फेल. जर समजा फेल झाले तर तुम्ही टायपिंग टेस्टमध्ये तुम्ही फेल झाला तर तुमचे कन्सिडर होणार नाही. समजलं. नंतर वायवा तुमचे होणार आहे म्हणजे 40 मार्काला तुमची वायवा होणार आहे. मिनिमम मार्क्स तुमचे 16 असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, इथं त्यांनी मिनिमम मार्क्स देऊन दिले आहेत. मिनिमम म्हणजे एक कट ऑफ त्यांनी देऊन दिला आहे. त्या कट ऑफच्या वरती असाल तरच तुमचं तिथे विचार केला जाईल. कारण आपल्याला डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये असा कोणताही कट ऑफ दिला नव्हता. परंतु जेव्हा आपण मार्क्स डिस्कशन केले किंवा RTI थ्रू जेव्हा मार्क्स आले तर आपल्याला समजलं की विद्यार्थ्यांना किती कमी मार्क्स असूनही त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. इथे मात्र त्यांनी असं जे मिनिमम मार्क्स पासिंग जे मार्क्स आहेत तिथे देऊन दिलेले आहेत. म्हणजे तुम्हाला ते थोडं सोपं जाईल. आता विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात असू द्या की शॉर्टलिस्टमध्ये नाव कोणाचं येतं. आता बघा, शॉर्टलिस्टमध्ये खूप म्हणजे खूप जे फॅक्टर आहेत ते कन्सिडर केले जातात. प्रथम म्हणजे एक, तुम्ही जर समजा एम्प्लॉई असाल, जर समजा तुम्ही कुठे एम्प्लॉई असाल लॉ कोर्टात तर तुमचा विचार केला जाईल. मग तुमची डिग्री जी आहे ती कुठलीही असो. सेकंड, जर तुम्ही एम्प्लॉई नसाल आणि तुमच्याकडे LLBची डिग्री असेल तर ती कन्सिडर केली जाईल. तिसरं, जर समजा तुम्ही ग्रॅज्युएशन केलं असेल कोणत्याही स्ट्रीममधून मात्र प्लस तुम्ही जर PG केली असेल आणि समजा अजून जर तुमचं पुढे एखादा डिप्लोमा झाला असेल लॉबद्दल किंवा काहीतरी तुम्ही डिप्लोमा केला असेल लॉ संदर्भात तर तिसरी गोष्ट त्याचा विचार केला जातो. आणि चौथा, जर या तिघही भेटले नाही तर चौथा म्हणजे ग्रॅज्युएशनचे मार्क्स असतात तुमचे ते कन्सिडर केले जातात. म्हणजे शॉर्टलिस्ट होण्यासाठी एज्युकेशन जे आहे ते महत्त्वाचं आहे. आता ज्याच्याकडे PG असेल त्यांनी नक्कीच फॉर्म भरा. ज्याच्याकडे LLB असेल त्यांनी तर आवर्जून फॉर्म भरा. ज्याच्याकडे ग्रॅज्युएशनमध्ये चांगले मार्क्स असतील त्यांनी एक संभाव्य जर असेल, जर हे लोक जर कमी मिळाले तर तुमचा विचार केला जाऊ शकतो ग्रॅज्युएशनमध्ये चांगले मार्क्स असणाऱ्यांचा. फक्त त्यांनी ग्रॅज्युएशन केलं असेल त्यांची गोष्ट करत आहे मी. म्हणजे हे गोष्ट कन्सिडर केली जातात. त्या कन्सिडर करून तुमची शॉर्टलिस्ट जी आहे ती लावली जाते. एकाच 10 विद्यार्थी घेतले जातात. म्हणजे ऑलमोस्ट जर समजा 124 जर असतील जागा तर ऑलमोस्ट जर आपण ढोबळ मारण्याला जरी पकडलं तरी 1300 ते 1400 जे विद्यार्थी आहेत, ऑलमोस्ट आता राऊंड फिगर 1500 विद्यार्थी जे आहेत ते इथं शॉर्टलिस्ट होणार आहेत तुमची लेखी परीक्षेला. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आवर्जून हा फॉर्म भरा. जे चांगले मार्क्सवाले विद्यार्थी असतील त्यांनी लवकरात म्हणजे त्यांनी फॉर्म भरायचाच आहे. आणि मी एक विनंती करतो की डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये जे विद्यार्थी आत्ताच सिलेक्ट झाले असतील त्यांनी तर हा फॉर्म नक्कीच भरायचा आहे. कारण तुम्हाला एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. तुम्ही हा फॉर्म भरून तुमचा आता टायपिंग स्किलही झाला आहे. तुम्ही
वायवासुद्धा फेस केलेला आहे आणि लेखी परीक्षेमध्ये तुमचा अभ्यास जो आहे तो थोडा चांगलाच असेल ॲज कम्पेअर टू इतर विद्यार्थ्यांचा. चला विद्यार्थ्यांना, आता तुमची रजा घेतो. शॉर्टमध्ये हा व्हिडिओ बनवला आहे, 10 मिनिटाच्या कमीच असेल. चला आता तुमची रजा घेतो. चॅनलला लाईक करायचं आहे, व्हिडिओ आवडल्यास शेअर करायचा आहे.